आता बघूयात महाफास्ट 100 बातम्या। ठाकरे अडचणीत असतील तेव्हा मदत करणारा पहिला मीच असेल, टीव्ही9च्या महामुलाखतीत मोदींचं वक्तव्य। मोदींसारखा नटसम्राट कुणी नाही, मोदी किती खोटारडे आहेत हे लपलेलं नाही, ठाकरे अडचणीत असतील तेव्हा मदत करणारा पहिला मीच असेल, या वक्तव्यावर नाना पटोलेंची टीका। त्यांच्या पाठीत खंजीर खुपसलं त्यांच्यासाठी मदतीची भाषा करतात, अशी भाषा करणाऱ्या नरेंद्र मोदींवर कोण विश्वास ठेवेल, पृथ्वीराज चव्हाणांची नरेंद्र मोदींवर टीका। उद्धव ठाकरेंना नरेंद्र मोदींमुळेच समस्यांना सामोरं जावं लागलं, संपूर्ण महाराष्ट्र उद्धव ठाकरेंसोबत, मोदींची आवश्यकता नाही, नरेंद्र मोदींच्या मुलाखतीवर काँग्रेस नेते पवन खेरांचं उत्तर। मोदींना सीएम पदावरून हटवत होते तेव्हा बाळासाहेबांनीच वाचवलं, विनायक राऊतांनी पंतप्रधान मोदींना करून दिली आठवण, ठाकरे अडचणीत असतील तेव्हा मदत करणारा पहिला मीच असेल, या वक्तव्यावर विनायक राऊतांची टीका। मोदी बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे चाललेत का, मोदींनी दारं उघडी केली तरी आता आम्ही समोर उभे राहणार नाही, राऊतांची मोदींवर टीका। तुम्ही दारासमोर का उभे राहता, संजय राऊतांच्या टीकेला शिरसाटांचं प्रत्युत्तर, तर उद्धव ठाकरेंची विचारपूस करून मोदींनी कौटुंबिक जिव्हाळा दाखवला, शिरसाटांचं वक्तव्य। राजकारण वेगळं आणि वैयक्तिक हितसंबंध वेगळे, एखादा व्यक्ती अडचणीत असेल तर त्याला मदत करणं कर्तव्य असतं, नरेंद्र मोदींच्या मुलाखतीवर संदीपान भुमरेंची प्रतिक्रिया। पवारांनी राज्यात जे वातावरण तयार केलं त्यामुळे मोदींमध्ये भीती, ठाकरे आणि पवारांबद्दल मोदी भीतीपोटी बोलतायत, रोहित पवारांचा मोदींवर पलटवार। बाळासाहेब माझ्यावर अतिशय प्रेम करायचे, त्यांच्या प्रेमाचं कर्ज मी उतरवू शकत नाही, शिवसेनेचा मुख्यमंत्री केला, हीच बाळासाहेबांना माझी श्रद्धांजली, टीव्ही9च्या मुलाखतीत मोदींकडून आठवणींना उजाळा। बाळासाहेबांमुळे उद्धव ठाकरेंवर स्नेह, उद्धव माझे शत्रू नाहीत, उद्धव ठाकरेंनी कितीही शिव्या दिल्या तरी मी त्यांच्या विरोधात बोलणार नाही, मोदींचं टीव्ही9वर मोठं वक्तव्य। नरेंद्र मोदी खोटं बोलतात, मोदींनी शिवसेनेत अडचणी निर्माण केल्या, मोदींचं एवढंच प्रेम होतं तर बेईमानदाराकडे धनुष्यबाण का दिला, राऊतांचा मोदींना सवाल। उद्धव ठाकरेंच्या आजारपणात रश्मी वहिनींना फोन करून रोज विचारपूस करायचो, उद्धव ठाकरेंनी शस्त्रक्रिया करू की नको हेही विचारलं होतं, मोदींकडून खुलासा। तब्येत बरी नसताना कटकारस्थानं करून माझं सरकार पाडलं, एकीकडे नकली शिवसेना बोलायचं आणि दुसरीकडे स्तुती करायची, टीव्ही9ला दिलेल्या मुलाखतीनंतर ठाकरेंचं मोदींना प्रत्युत्तर। राजकारणात पक्ष वेगळे असतात, आजारपणाच्या काळात मोदी उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे, फडणवीसांची प्रतिक्रिया। ठाकरेंनी राजभवनातून मोदींना फोन केला होता तेव्हा ते आमदार झाले, मोदींनी बाळासाहेबांचा सन्मान केला पण ठाकरेंनी केवळ द्वेषाचं राजकारण केलं, नितेश राणे यांची ठाकरेंवर जोरदार टीका। वारसा कुणाला हे शरद पवारांच्या कुटुंबातलं भांडण, पुतण्या की मुलीला नेतृत्व यावरून वाद, या वयातही त्यांना कुटुंब सांभाळलं नाही, पवार महाराष्ट्र काय सांभाळणार, मोदींचा शरद पवारांवर हल्लाबोल। कुटुंब सांभाळण्याची गोष्ट मोदींच्या तोंडी शोभत नाही, लोकांसांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरडे पाषाण, मोदींच्या पवारांवरील वक्तव्यानंतर रोहित पवारांची टीका। बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आणि मूळ राष्ट्रवादी महायुतीसोबत असल्यानं महाराष्ट्रातली भावनिक राजकारण हे भाजप सोबत आहे, शिवसेनेच्या सन्मानासाठी बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना आमच्या सोबत, मोदींचं वक्तव्य। बारामतीत प्रतिभा पवारांची महिला मेळाव्याला हजेरी, सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी आई प्रतिभा पवार मैदानात, सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी बारामतीत महिला मेळाव्याचं आयोजन। माजी खासदार संजय निरुपम आज शिंदे गटात पक्षप्रवेश करणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत निरुपम यांचा पक्षप्रवेश होणार। सुप्रिया सुळेंना बच्चू कडूंच्या प्रहारच्या शिक्षक संघटनेचा पाठिंबा, शिक्षक संघटनेचं सुप्रिया सुळेंना पाठिंब्याचं पत्र। विठ्ठल सहकारी कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटलांना दिलासा, बँकेचे 141 कोटी रुपये थकवल्याप्रकरणी कारखान्याचं गोडाऊन सील केलं होतं, गोडाऊनला लावलेलं सील आज काढणार। चौकशी टाळण्यासाठी सुशीलकुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे भाजपत जातील, प्रकाश आंबेडकरांचा दावा, जमवलेली माया वाचवणं हे सुशीलकुमार शिंदेंचं टार्गेट, आंबेडकरांचा सुशीलकुमार शिंदेंवर आरोप। माझा भाजप प्रवेश निश्चित, त्यामुळे मी 2 दिवसांपासून प्रचारात सक्रिय, प्रवेशाची तारीख कळू तोपर्यंत कामाला लागण्याचे वरिष्ठांचे आदेश, भाजप प्रवेशाबाबत एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया। सुषमा अंधारेंना घेण्यासाठी आलेलं हेलिकॉप्टर महाडमध्ये क्रॅश, पायलट सुखरूप असल्याची माहिती। पालघर लोकसभेची उमेदवारी गेल्यानं विद्यमान खासदार राजेंद्र गावित निराश, पालकमंत्री रवींद्र चव्हाणांकडून गावितांच्या मनधरणीचा प्रयत्न, तर कार्यकर्त्यांशी चर्चा करून पुढचा निर्णय घेणार असल्याची गावितांची माहिती। मनसे ठाणे अध्यक्ष अविनाश जाधवांविरोधात सराफाची तक्रार,
5 कोटी रुपये खंडणी मागितल्याचा आरोप तर सूडभावनेने गुन्हा दाखल केल्याचा अविनाश जाधवांचा आरोप। सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवारांना निवडणूक आयोगाच्या नोटिसा, खर्चात तफावत आढळून आल्याने दोघींनाही 2 दिवसात कारणे दाखवा नोटीस। धाराशिवच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार अर्चना पाटलांना निवडणूक आयोगाची कारणे दाखवा नोटीस, निवडणुकीत पैसे वाटप करणार असल्याची ओमराजे निंबाळकरांची तक्रार। राहुल गांधी रायबरेलीतून निवडणूक लढवणार तर के.एल. शर्मा यांना अमेठीतून उमेदवारी जाहीर। राहुल गांधींच्या रायबरेलीच्या निर्णयावर मोदींची टीका, मी सांगितलेलं राजकुमार वायनाडमधून हरणार आहेत, मी सांगतो तुम्ही घाबरू नका, पळून जाऊ नका, मोदींचं वक्तव्य। नारायण राणेंच्या प्रचारासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची आज रत्नागिरीत सभा तर संजय काका पाटलांच्या प्रचारासाठी सांगलीतही सभा। रत्नागिरी सिंधुदुर्गचे महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊतांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे मैदानात, कणकवलीत संध्याकाळी 6 वाजता ठाकरेंची सभा। पुण्यात महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकरांच्या प्रचारासाठी आज राहुल गांधींची सभा, एसएसपीएम मैदानावर भव्य सभा होणार। शरद पवार आज जळगावच्या दौऱ्यावर, महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटलांच्या प्रचारासाठी शरद पवारांच्या 3 सभा होणार, चोपडा, भुसावळ आणि रावेरमध्ये पवारांची सभा। नेत्रा पवारांच्या प्रचारासाठी अजितदादांच्या सभांचा तडाखा, इंदापूर तालुक्यात अजितदादांच्या आज 4 सभा। पुण्यात सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या 2 सभा, खडकवासला आणि फुरसुंगीमध्ये फडणवीसांची सभा तर अजित पवारही उपस्थित राहणार। ठाण्याचे महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज भरणार, अर्ज भरण्यापूर्वी शक्ती प्रदर्शन, अर्ज दाखल करण्यासाठी मुख्यमंत्री शिंदेही उपस्थित राहणार। म्हस्केंच्या उमेदवारीवरून मीरा भाईंदरमधले कार्यकर्ते नाराज, भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहतांकडून नाराजी व्यक्त, मीरा भाईंदरमध्ये भाजपचे 61 नगरसेवक आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजी। महायुतीचे उत्तर मध्य मुंबईचे उमेदवार उज्ज्वल निकम आणि उत्तर पश्चिम मुंबईचे उमेदवार रवींद्र वायकर आज उमेदवारी अर्ज दाखल करणार, अर्ज भरण्यापूर्वी फडणवीसांच्या उपस्थितीत भव्य शक्ती प्रदर्शन। भिवंडीचे भाजपचे उमेदवार कपिल पाटील आज उमेदवारी अर्ज भरणार, अर्ज भरण्यापूर्वी शिंदेच्या उपस्थितीत जोरदार शक्ती प्रदर्शन। शिंदे गटाच्या दक्षिण मुंबईच्या उमेदवार यामिनी जाधव आज उमेदवारी अर्ज दाखल करणार, मुख्यमंत्री शिंदेच्या उपस्थितीत अर्ज भरणार। कोसल रोडवरून ट्विटर वॉर, अभिनेते अमिताभ बच्चन यांच्याकडून कोसल रोडचं कौतुक तर आदित्य ठाकरेंकडून कोसल रोडचे शुभारंभ शिवसेनेने केले असल्याचे फोटो ट्विट। देवेंद्र फडणवीसांकडूनही अमिताभ बच्चन यांचं ट्विट रिट्विट करत आभार व्यक्त, परंपरा, प्रतिष्ठा, अनुशासन हे सरकारचे 3 स्तंभ। फडणवीसांचं ट्विट तर भाजपनं जे काम केलं नाही त्याचं श्रेय घेण्यासाठी भाजप उतावळे, आदित्य ठाकरेंचं ट्विटवर उत्तर। राज ठाकरे आणि आदित्य ठाकरेंची रत्नागिरीमध्ये उद्या सभा, राणेंसाठी राज ठाकरेंची कुडाळमध्ये सभा तर विनायक राऊतांसाठी आदित्य ठाकरेंची चिपळूणमध्ये सभा होणार। कल्याण लोकसभेसाठी अभिजित बिचुकले अर्ज दाखल करणार, श्रीकांत शिंदेच्या विरोधात बिचुकले उमेदवारी अर्ज दाखल करणार। गुणरत्न सदावर्तेंनी ठाण्यातील निवासस्थानी मुख्यमंत्री शिंदेची भेट घेतली, कष्टकऱ्यांची ताकद नेहमी मेहनत घेणाऱ्यांच्या पाठीशी असते, मुख्यमंत्र्यांसोबतच्या भेटीनंतर गुणरत्न सदावर्तेंची प्रतिक्रिया। ठाकरे गटाचे रायगड जिल्हा प्रमुख अनिल नवगणेंच्या गाडीवर हल्ला, अनिल नवगणेंचा भरत गोगावलेंचा मुलगा आमदार विकास गोगावलेंवर आरोप तर हल्ल्याप्रकरणी तक्रार दाखल करणार असल्याची नवगणेंची माहिती। बीडमध्ये लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला वेग, वाढत्या उष्णतेमुळे सभा न घेता कॉर्नर बैठका घेण्याकडे नेत्यांचा कल। कथित लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी आणि भाजप जेडीएस युतीचे उमेदवार प्रज्वल रेवण्णा यांच्या विरोधात लुकआउट नोटीस जारी, कर्नाटकचे गृहमंत्री डॉक्टर जी परमेश्वरा यांची माहिती। पुणे काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षपदी आबा बागुल, काही दिवसांपूर्वीच बागुल यांनी फडणवीसांची भेट घेतली होती तर धंगेकरांना उमेदवारी दिल्यानं आबा बागुल नाराज असल्याच्याही चर्चा होत्या। जुन्या मुंबई पुणे रस्त्यावरील दुहेरी वाहतूक 3 वर्षांनी पूर्ववत, बोपोडी चौक ते होळकर चौक रस्ता सुरू। गणेशोत्सवाच्या कालावधीत कोकणात जाणाऱ्या रेल्वे गाड्यांचं उद्यापासून आरक्षण सुरू होणार, 1 सप्टेंबर रोजी धावणाऱ्या गाड्यांसाठी उद्यापासून तिकीट काढता येणार। मराठवाड्यात 1424 टँकरनं पाणी पुरवठा, 961 गावं आणि 345 वाड्यांचा समावेश, मराठवाड्यातल्या 12 लाख ग्रामस्थ हे तहानलेलेच। विदर्भात आजपासून 3 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा, विदर्भ मराठवाड्यासह बहुतांश भागात उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता। बीडमध्ये अपघातात जखमी झालेल्या सहकार्याची मनोज जरांगे पाटलांनी घेतली भेट, पांडुरंग आवारेंची रुग्णालयात जाऊन केली विचारपूस।
परभणीसह मराठवाड्यात पावसाचा अंदाज. संभावित पावसाचा धोका लक्षात घेता चारा संकलित करून सुरक्षित ठिकाणी ठेवण्याची शेतकऱ्यांची लगबग सुरू. नांदेड जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत खरीप हंगाम पूर्व तयारीसाठी आढावा बैठक. बोगस बियाण्यांवर आळा घालण्यासाठी भरारी पथकांची नेमणूक. जलसंधारणाची कामं राबवण्याचेही निर्देश. नांदेडच्या नायगाव तालुक्यातील श्री क्षेत्र राहेरमध्ये चक्रधर स्वामी यात्रेनिमित्त कुस्त्यांचं आयोजन. राज्यातील नामांकित मल्लांचा सहभाग. साताऱ्यातल्या फलटणमधील जिंतीच्या प्रसिद्ध जितोबा देवाच्या बगाड यात्रेत भाविकांची गर्दी. 350 वर्षांची परंपरा. पोहण्यासाठी गेलेल्या 2 चुलत भावांचा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू. मावळ तालुक्यातील कुंडमळा येथील इंद्रायणी नदीपात्रात घडली घटना. पाण्याचा अंदाज न आल्यानं दोघांचाही मृत्यू. नागपुरात कडाक्याच्या उन्हामुळे प्रसिद्ध अंबाझरी तलावात पोहणाऱ्यांची संख्या वाढली. विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा. मेट्रो 3च्या कामांसाठी बॅरिकेड्स लावल्याने अरुंद झालेले रस्ते आता बॅरिकेड मुक्त होणार. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने आतापर्यंत 14.53 किलोमीटर लांबीच्या रस्त्यावरचे बॅरिकेड हटवले. मध्य आणि हार्बर मार्गावरील लोकलच्या फेऱ्यांमध्ये वाढ करा. तसंच एसी ट्रेनचं तिकीटही कमी करा. प्रवाशांची मागणी. बीएसके डेव्हलपर्स लिमिटेडच्या 153 मालमत्तांसह इतर मालमत्ता मुक्त कराव्यात. औषधान कंपनीचा अर्ज. वकील चंद्रकांत बिडकर यांचा मनाई करणारा अर्ज न्यायालयात दाखल.